ह्या महाशिवरात्रीला बनवा तेल न पिणारे असे कुरकुरीत साबुदाणा वडे। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले 1 कप मोकळा असा साबुदाणा भिजवून घ्यायचा। त्यात 2 उकडलेले बटाटे घालायचे आणि छान असे मस्त मॅश करून घ्यायचे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचे शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट, त्याचबरोबर मिरची पूड, चवीपुरतं मीठ। आता हे सर्व बॅटर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। आता संपूर्ण व्हिडिओ स्वरूपात किचनला अपलोड झालेला आहे, त्यामध्ये संपूर्ण छोट्या मोठ्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत। वडा तेलात का फुटतो, वडे तेलकट का होतात, तर तुम्ही स्वरूपात किचनला हा संपूर्ण व्हिडिओ तिथे बघू शकता। आता हे बॅटर आपल्याला छान असं मस्त मिक्स करून ह्याचे वडे तळून घ्यायचे। त्याचबरोबर मी इथे एक उपवासाची चटणी पण केलेली आहे। चटणीला आपल्याला हिरवी मिरची, ओलं खोबरं, थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ एवढंच लागणार आहे। हे सर्व आपल्याला वाटून ह्याला एक छान मस्त तडका मारून घ्यायचा आहे आणि ह्याची छान अशी आमटी करून घ्यायची। आमटी एक 2 ते 3 मिनटं अशी छान त्याची उकळ काढून घ्यायची। तर आपली उपवासाची चटणी पण तयार झालेली आहे आणि इथे आपले वडे पण मस्त तयार झालेले आहेत, कुरकुरीत असे। तर ह्या महाशिवरात्रीला तेल न पिणारे कुरकुरीत असे साबुदाणा वडे नक्की करून बघा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर चॅनलचं बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील।